दुसरीकडे आता अवकाळी पावसाची चिंता शेतकऱ्यांना सतावताना दिसते। कारण पुढचे 2 दिवस राज्यामध्ये पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। मराठवाडा आणि मध्य उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। अनेक भागात पावसाला पोषक असं वातावरण आहे, तर दुसरीकडे कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याचा अंदाज सध्या वर्तवला जातोय। त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय गारठा वाढलेला आहे, थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे, तर दुसरीकडे आता अवकाळी पावसाची देखील शक्यता आहे। आणि आता बातमी बघूया थेट काश्मीरमधून, कारण काश्मीरमध्ये आजही बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे। कुलगाम, बंदीपुरा, गुलमर्गमध्ये बर्फाची चादर पसरली आहे। कालपासून अनेक भागांमध्ये बर्फवृष्टी होतीये। काश्मीरच्या अनेक भागांमध्ये हाडं गोठवणारी थंडी बघायला मिळते। नागरिक सध्या शेकोट्यांचा आधार घेताना दिसतात। कल से थोड़ा मौसम खराब था, आज तो बहुत ज्यादा ठंड है और बर्फ हो रही है, बारिश भी हो रही है। हम तो आपके सामने अभी आग जला के बैठे थे और ये फैरन भी लगाए हैं। बहुत जबरदस्त कड़क की ठंड हो रही है और पीछे जो ये मतलब पहाड़ हैं ये पूरे बर्फ के साथ लदे हुए हैं, बिल्कुल लदे हुए हैं। तो इसके बाद ज्यादा से ज्यादा ठंड होगी और कड़क की ठंड होगी। तर आपण बघतोय काश्मीरमध्ये तर बर्फवृष्टी होतीये, मात्र राज्यात सुद्धा थंडीचा कडाका जाणवतोय, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची देखील शक्यता आहे, अवकाळी पावसाची शक्यता आहे। या संदर्भातला अपडेट घ्यायचा आहे, मात्र इतरही काही राजकीय बातम्यांचा आढावा वेगवान पद्धतीने। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। पुण्यातील लाल महालापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला। या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबियांसह भाजप आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील सहभागी झाले असल्याचं बघायला मिळालं। पुण्यातील आक्रोश मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मोर्चात सहभागी झाले। आरोपींना लवकरात लवकर पकडून फासावर लटकवा अशी मुख्यमंत्री भावाला लाडक्या बहिणीची विनंती आहे, असं देशमुख यांच्या बायकोनं म्हटलं। आम्हाला न्याय द्या अशी साद देशमुख यांची मुलगी वैभवी हिनं देखील घातली। पुण्यातल्या सकल मराठा मोर्चामध्ये आता वाल्मिक कराडच्या फोटोला आंदोलकांनी जोडे मारले। आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली। सरपंच हत्या प्रकरणात निर्धारानं कारवाई सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा करणार असं देखील ते यावेळेस म्हणाले। सरपंच हत्या प्रकरणात आता बीडच्या पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी एक मोठी कारवाई केली। बीडच्या 4 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुद्धा करण्यात आल्या। सरपंच हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या, मात्र या 8ही आरोपींना वेगवेगळ्या पोलीस कोठडीमध्ये डांबण्यात आलं। 8ही आरोपींना एकत्र ठेवल्यास तपासावरती त्याचा परिणाम होण्याची भीती आहे। पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कट सुद्धा आखला जाऊ शकतो, म्हणूनच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट एप्रिलमध्येच रचला गेला असं देखील आता समोर आलेलं आहे आणि हा आरोप सुरेश धस यांचा आहे। एसआयटीमध्ये वालू काकाचे चालू बाबा सामील झाले असं म्हणत धस यांनी वाल्मिक कराड याच्यावरती निशाणा सुद्धा साधलाय। धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरती आता 2 कोटींच्या खंडणीची डील झाली असा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला। या डीलच्या बैठकीचं खोटं ठरलं तर राजीनामा देईन असं सुद्धा थेट धस म्हणताय। संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीमध्ये महेश विघ्ने या पोलीस उपनिरीक्षकाची नेमणूक करण्यात आली, पण याच महेश विघ्नेचे वाल्मिक कराड बरोबरचे एकत्र असलेले फोटो समोर आले। दोघांचे कमरेत हात घालून फोटो दिसतायत। तुम्ही चौकशी करणार असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटी बरखास्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली। जे लोक वाल्मिक कराडला रोज नमस्कार घालतात ते लोक निष्पक्षपणे चौकशी करू शकत नाही असं दमानिया यांनी म्हटलं। मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये, आम्ही कोणत्याही दोषीला सोडणार नाही असं फडणवीसांनी म्हटलं। बीड प्रकरणामध्ये टोकाची भूमिका नको अशी सावध भूमिका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली आहे। एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक आक्रमकपणे करताना दिसतायत, त्याचवेळी जयंत पाटील यांनी मात्र सावध भूमिका घेतलेली दिसते।
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना धमकी दिली. त्यानंतर लक्ष्मण हाके आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये जुंपली. जरांगे घरात घुसायची भाषा करतात, त्यांच्या धमकीला आम्ही घाबरणार नाही असा इशारा हाकेंनी दिला. धनंजय मुंडे यांनी लक्ष्मण हाकेंना बोलायला सांगितलं असा आरोप सुद्धा जरांगेंनी केला. भाजप आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा गंभीर आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. महायुतीमध्ये दरी निर्माण झाली तरी देखील त्याला सुरेश धस जबाबदार राहतील असं देखील मिटकरी म्हणाले. धनंजय मुंडे यांच्यावर अजितदादांनी कारवाई करण्याची मागणी करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी टीका केली. धस यांना मुख्यमंत्र्यांनी आवर घालावा अशी मागणी चव्हाण यांनी केली. ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय. सर्व जिल्हाप्रमुख नगरसेवकांचा शिंदेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश पाहायला मिळतोय. पालघर, मुरबाड, नवी मुंबई आणि धुळ्यातील कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या गटामध्ये प्रवेश पाहायला मिळतोय. धनंजय मुंडे यांच्या विरोधात परभणीमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनोज जरांगे यांच्यावर बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सलग दुसरा अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय. याआधी ओबीसी बांधवांकडून परळी पोलीस ठाण्यात जरांगेंविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातून 60% कपात करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचं माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावरती महायुतीने टाकलेला हा दरोडा आहे असा आरोप टोपेंनी केला. हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारणार असं सुद्धा त्यांनी जाहीर केलं. आणि आता बातमी महत्त्वाची आहे, कारण चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या विषाणूचा उद्रेक बघायला मिळतोय. चिंता वाढली असेल, मात्र खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सुद्धा अलर्ट झालंय. राज्य सरकारने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. कोरोना उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे आणि असं असताना राज्याच्या आरोग्य मंडळानं सर्व रुग्णालयांना पत्र पाठवलं. महाराष्ट्रात आतापर्यंत HMPVचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठीच्या गाईडलाईन्स आता जारी केल्या असल्याचं देखील बघायला मिळत आहे. कोरोनासारखाचा विषाणू असल्याने संपूर्ण राज्यामध्ये आता अलर्ट करण्यात आला असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर आपण बघतोय. डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा असं सांगितलं जात आहे, कारण कोरोना आलाय. कुणाशी हस्तांदोलन सुद्धा तुम्ही करायला नको. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास गर्दीच्या ठिकाणी सुद्धा जाऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका. त्यामुळे आता हा नवीन जरी व्हायरस असला तरी सुद्धा याची लक्षणं सर्व कोरोना सारखीच आहे. त्यामुळे काळजी घ्या हेच आवाहन वारंवार केलं जात आहे. गाईडलाईन्स सुद्धा समोर आलाय. उर्वरित सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात पुन्हा एकदा धावता आढावा. चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूची दहशत बघायला मिळते. या नव्या व्हायरसने हाहाकार माजवलाय. चीनमधील हॉस्पिटल्स हाऊसफुल झाल्या. नव्या व्हायरसवरती कोणती लस उपलब्ध नाहीये, तर कोणतंही अँटीबायोटिक सुद्धा या विषाणूवरती प्रभावी नाहीये. चीननंतर आता कोरोना विषाणूने मलेशियामध्ये हाहाकार माजवला. मलेशियामधल्या रुग्णालयात HMPV रुग्णांची संख्या वाढते आहे, तर लहान मुलं आणि वृद्धांना HMPVची लागण झाली आहे. भाजपचे माजी खासदार रमेश बिदुडी यांनी आता प्रियंका गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. रस्त्यांबाबत उदाहरण देताना बिदुडी यांची जीभ घसरली. विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर अखेर भाजपचे माजी खासदार रमेश बिदुडी यांनी आता प्रियंका गांधी यांची माफी मागितली. भिवंडीमध्ये एका प्रेक्षकानं फलंदाजावर 500च्या नोटांचा पाऊस पाडल्याची घटना घडली आहे. कल्याण भिवंडी मार्गावरील कोनगाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मैदानातली ही घटना आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला आहे. बॅटिंगसाठी दिलेले आहेत. फिदा है पवन केने की बल्ले. राज्यात आता पुढचे 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाडा आणि मध्य उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे कोकण, मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट झाली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी गजानन पाटील यांची नियुक्ती झाली. गजानन पाटील यांनी गेली काही वर्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपसचिव आणि सचिव म्हणूनही काम केलंय. सोशल मीडियावरती वादग्रस्त पोस्ट करणं पोलीस निरीक्षक गणेश मुंडेंना भोवलंय. मुंडेंची पुणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली झाली आहे, तर एका व्हॉट्सअप ग्रुपवरती API गणेश मुंडे यांचं लोकसभा सदस्याविषयी अशोभनीय विधान व्हायरल झालंय.
नवीन वर्षात नवी मुंबईकरांना सर्व नागरी सुविधा डिजिटल स्वरूपात मिळणार आहे. नागरिकांना महापालिकेशी संबंधित सर्व कामं ऑनलाईन करता येणार आहे. यासाठी ई ऑफिस प्रणाली ही प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. मराठी चित्रपटांना नाट्यगृहांमध्ये प्रदर्शित करण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली. याबाबत विचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये जागा मिळत नाही, त्यामुळे त्यांना नाट्यगृहांमध्ये जागा मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागानं केली. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थातच इस्रोने एक मोठं यश मिळवलं. PSLV-C-60च्या माध्यमातून अंतराळात पाठवलेल्या बियांना अंकुर फुटलेत. जवळजवळ 0 गुरुत्वाकर्षण असलेल्या वातावरणामध्ये बियांना अंकुर फुटल्यानं संशोधकांच्या आशा बळावल्या आहेत. अवकाशात वनस्पतींची वाढ नेमकी कशा पद्धतीने होते हे या प्रयोगातून समजले आहे. केनियामधील माकुएनी काउंटमधील मुकुकू गावामध्ये 30 डिसेंबर रोजी 500 किलो वजनाची धातूची रिंग कोसळलेली आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार ही रिंग प्रक्षेपण वाहनापासून वेगळी झाली आहे. ती पृथ्वीवर पडल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जातोय. या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा पसरलं आहे. पश्चिम रेल्वेने आता प्रवाशांसाठी डिजिटल लाऊंज साकारण्याचा निर्णय घेतला. मुंबई, बोरीवली, सुरत, वडोदरा यांसारख्या प्रमुख स्थानकांवर डिजिटल लाऊंज उभारण्यात येणार आहे. या लाऊंजमध्ये प्रवाशांना ई-वर्कसाठी आधुनिक सोयीसुविधा आणि 40 जणांच्या बसण्याची व्यवस्था असणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील इरई परिसरामध्ये स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन झालं. साधारणपणे 350 प्रकारचे पक्षी यामध्ये दिसत आहे. स्थलांतरित पक्ष्यांचे 2 प्रकार आहेत. भारतातल्या भारतात स्थलांतर करणारे आणि परदेशातून भारतात हिवाळ्यात येणारे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी आंदोलन, सभा किंवा निदर्शनं आयोजित करण्यासाठी 8 दिवस आधी परवानगी घेण्याबाबत नवीन नियम लागू केला. या नियमाला युवक काँग्रेसकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान सुद्धा देण्यात आलेलं आहे. आणि आता बघूयात एक ब्रेकिंग न्यूज, ती सुद्धा पालघरमधून. कारण पालघरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवताना बघायला मिळत आहे. तर पहाटे 4:30च्या सुमारास 2 सलग भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केल एवढी भूकंपाची 3.7 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता होती. पालघरच्या बोर्डी, दापशरी, तलासरी भागात भूकंप झालाय. सतत बसणाऱ्या धक्क्यांमुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण सुद्धा पसरलं असल्याचं पाहायला मिळत आहे. पालघरमध्ये खरं तर हे भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं आपण पाहतोय. 3.7 असे रिश्टर स्केलचे हे भूकंपाचे धक्के होते. प्रयागराज या ठिकाणी आता येत्या 13 तारखे रोजी पौष पौर्णिमा स्नानानं महाकुंभमेळ्यास प्रारंभ होईल. या कुंभमेळ्यात 40 कोटी भाविक सहभागी होणार आहे आणि त्यांच्यासाठी 3000 रेल्वे, 200 चार्टर विमानांची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे. प्रयागराज या ठिकाणी होत असलेल्या महाकुंभ मेळ्यासाठी साधू आणि महंत प्रयागराजमध्ये येण्यास सुरुवात झाली. आसामच्या कामाख्या पीठातून 57 वर्षीय गंगापुरी महाराज यांची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. तर 3 फूट 8 इंच उंची असलेले हे महाराज आहेत. छोटू बाबा असं त्यांना म्हणतात. तर तब्बल 32 वर्षांपासून त्यांनी आंघोळच केलेली नाही आहे. सातपुडा पर्वत रांगेत गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होत आहे. असं असताना इथलं नैसर्गिक सौंदर्य अनेकांना भुरळ घालतंय. सातपुडा पर्वत रांगेत मावळणारा सूर्य सर्वांचं आकर्षण ठरतंय. ढगांनी वेढलेला केसरी रंगाचा मावळता सूर्य मनमोहक दृश्य त्याचे पाहण्यासाठी नागरिक आपल्या कॅमेऱ्यामध्ये ही दृश्य कैद करताना दिसत आहे. लोकरीची उत्पादनं ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरताना दिसत आहे. तर राज्य परराज्यांमधील बाजारपेठ ओलांडून ही उत्पादनं परदेशात पाठवली जात आहे. दरवर्षी उत्पादन विक्रीचा आलेख वाढत आहे आणि गेल्या वर्षी राज्यातील 10 प्रक्षेत्रांवरून विक्री उलाढाल ही 25 लाखांपर्यंत पोहोचली आहे. उसनी धरणात 96.92% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि नागरिकांना पिण्यासाठी संपूर्ण उन्हाळा पाणी उपलब्ध राहणार आहे. यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे नळदुर्ग या ठिकाणी कुरनूर प्रकल्प तुडुंब भरला. या प्रकल्पातील पाण्यावर विसंबून असलेल्या 10 गावांमधील सुमारे 3500 हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बीच्या आवर्तनास प्रारंभ सुद्धा करण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवड या शहरातल्या कचरा कुंड्या हटवल्यानंतर नागरिक मोकळ्या जागेवरती कचरा टाकताय असं समोर आलं. त्यामुळे आता आरोग्य विभागानं 80 ठिकाणांची पाहणी करून त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. या भागातील घंटागाड्यांची वेळ बदलण्यात येणार आहे. उघड्यावरती कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई सुद्धा केली जाईल. जळगाव जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन अनुदान दिवाळीच्या काळात वितरणास सुरुवात झाली आहे, परंतु अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहे. सुमारे 10,000 शेतकऱ्यांना अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. अनेकांना आता पहिला हप्ताच मिळालेला नाही.
गुजरातच्या पोरबंदर तटरक्षक विमानतळावरती एक मोठी दुर्घटना घडली आहे. कोस्टगार्डच्या ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले असल्याची देखील माहिती आहे. ट्रेन इंजिनाच्या छतावर झोपून तरुणानं जीवघेणा प्रवास केला. हा व्हिडिओ बांगलादेशमधील असल्याचं सांगितलं जातं. या धोकादायक प्रवासाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला आहे. नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे नांदेडच्या बिलोली शहरातील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. पाणी पुरवठ्याची पाईपलाईन असून सुद्धा देखील नागरिकांना पाणी विकत घ्यावं लागतंय. तत्काळ पाणी टंचाई दूर करा अन्यथा घागर मोर्चा काढू असा इशारा यावेळेस देण्यात आलाय. नाशिकमधल्या मालेगाव शहरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामांमुळे शहरात धुळीचं प्रमाण वाढलं. रस्त्यांची कामं संत गतीनं सुरू आहे त्यामुळे नागरिकांना धुळीतून जावं लागतंय. रस्त्यांची कामं तातडीने करावी ही मागणी नागरिकांकडून केली जाते. ठाण्यातल्या बाळकुंभ परिसरात एका इमारतीला आग लागली आहे. छावाईया पार्कमधील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. या घटनेत कोणती जीवितहानी मात्र झालेली नाहीये. आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आले. अमरावतीच्या भातकुली तालुक्यात 4 एकर तुरीचं पीक जळून खाक झालं. अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची माहिती समोर आली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. प्रशासनानं मदत करावी अशी मागणी सुद्धा सध्या केली जाते. मोहोळ या बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या एसटी बसने अचानक पेट घेतलाय. बसमधील इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे हा प्रकार घडला. या आगीत सर्व बस जळून खाक झाल्या. कोणती जीवितहानी मात्र यामध्ये झालेली नाही. अहिल्यानगर शहरातील VRD जवळ चालत्या कारला अचानक आग लागली. आगीचं कारण अस्पष्ट आहे. अग्निशमक दलानं आग आटोक्यात आणली आहे. पिंपरी चिंचवड शहरात एका खासगी लक्झरी बसला आग लागली. चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी सुखरूप बाहेर पडले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलानं वर्तवला. वाशिमच्या रिसोड शहरात रात्री चोरी झाली मात्र सकाळी त्याच दुकानात आग लागल्याची घटना घडली. चोरट्यानं दुकानाला आग लागली तर नाही ना असा संशय दुकान मालकानं व्यक्त केला. मात्र आग लागली की लावली गेली हे आता पोलीस तपासातच समोर येणार आहे. वाशिमच्या कारंजा दारवा मार्गावर सोमठाणा घाटात 2 ट्रकची धडक झाली आहे. या अपघातामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी झाला. पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारचा अपघात झालाय. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं त्यामुळे हा अपघात झाला. अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय. 2 जण गंभीररित्या जखमी सुद्धा झाले. सायन पनवेल महामार्गावरील जुईनगर जवळ 4 ते 5 गाड्यांचा अपघात झालाय. डंपरने 3 वाहनांना मागून धडक दिली आणि त्यामुळे हा अपघात घडला. या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय. 3 गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पुणे सातारा या महामार्गाजवळ धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या अज्ञात चोरांच्या टोळीची दहशत दिसते. ग्रामस्थांना मध्यरात्री ही टोळी फिरताना दिसली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही दृश्य कैद झाली आणि त्यांच्या सतर्कतेमुळे कोयता गँगने धूमही ठोकली. पुणे विमानतळावर एका प्रवाशाकडून 28 जिवंत काडतुसं जप्त झाली आहे. विमानतळावरती तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी बॅग तपासली आणि त्यात त्यांना ही काडतुसं सापडली. विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. पुण्यातल्या कारेगावमध्ये कोयत्याचा धाक दाखवून मनी ट्रान्सफरचे ग्राहक सेवा केंद्र दरोड्याचा फरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आणि दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. 24 तासात आता 4 आरोपींना अटक करण्यात आली. आमदार रत्नाकर गुट्टे यांचा बेपत्ता असलेला नातू सुमित गुट्टे मनमाडमध्ये आढळलाय. तर रिक्षातून जात असताना अचानक मी बेशुद्ध झालो आणि त्यानंतर पुण्यातून थेट आपण मनमाडला कसे आलो याची कल्पनाच नाही अशी माहिती सुमितने दिली. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये चोरट्यांनी SBIच्या ATMवरती दरोडा टाकलाय. 18 लाखांची रोकड लंपास केली. या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. साक्री तालुक्यात पोलिसांनी अवैध दारू संदर्भात एक मोठी कारवाई केली आणि या कारवाईमध्ये घराच्या बाहेर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा भरून ठेवण्यात आला. त्याबाबत पोलिसांना माहिती मिळताच छापा टाकत दारूचा साठा जप्त करण्यात आला. मेरीकॉम फेम अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला झालाय. मुंबईमधल्या वर्सोवामधली ही घटना. राघव तिवारी असं या अभिनेत्याचं नाव. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राघवला उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आलंय.